विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात अगोदर माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे महेश सर. मी साताऱ्यातून हा व्हिडिओ तयार करतोय. बरं हे मी का सांगतोय? रिझन आहे. खूप नवीन मुलं रोज जॉइन होतायत. तुमचे मनापासून धन्यवाद. कारण आपले जुने सबस्क्रायबर आहेत ना, ते आपला व्हिडिओ इतर मुलांबरोबर शेअर करतायतच. पण नवीन मुलांना पण रिक्वेस्ट आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे. बरं, गेली 24 वर्ष मी ऑफलाईन क्लासेस घेतोय आणि YouTubeवर पण गेली 5-6 वर्ष आपले ऑनलाईन पेड कोर्सेस मी दरवर्षी लॉन्च करतोय आणि दरवर्षी एक्स्ट्राऑर्डिनरी रिझल्ट आहे. मग एवढा अनुभव आहे, त्यातून बऱ्याचशा गोष्टी मला शिकायला यावर्षी परत मिळाल्यात. दरवर्षी मी शिकत जातोय. मग काय तुम्हाला सांगितलं पाहिजे जेणेकरून मला पैकीच्या पैकी मार्क हवेत केमिस्ट्रीमध्ये? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विथ प्रूफ सांगणार आहे, की अभ्यास कसा करायचा ते. बरं, आता लक्ष द्या मी काय सांगतोय ते. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला अगोदर भीती कोणत्या गोष्टीची वाटते? मी तुम्हाला सांगतो ना, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला न्यूमेरिकल्स जमतच नाही असं वाटतं तुम्हाला. ही पहिली गोष्ट. दुसरी तुम्हाला भीती वाटते, की ऑर्गॅनिक रिएक्शन्स, ते रिएजंट, ते मेकॅनिझम, कोण कुठून अटॅक करतोय, काय ते सगळं अवघड वाटतंय. बरं. तिसरं गोष्ट सांगू तुम्हाला बायोमॉलिक्यूल सारखे टॉपिक एवढे अवघड वाटतात ना, ते स्ट्रक्चर आहेत बाळांनो. ते ग्लुकोज, फ्रुक्टोज, शुगर वगैरे डी-एन-ए, आर-एन-ए पण आहे त्याच्यात. बायोमॉलिक्यूल म्हणजे बायोलॉजीचा पार्ट असला. प्रोटीन त्याचं क्लासिफिकेशन काय थोडं आहे व्हय? बरं. सगळंच अवघड वाटतंय. सगळंच अवघड वाटतंय आणि सगळ्यात मोठी भीती कुठली माहिती का? की माझ्या लक्षात राहत नाही. मी करतोय, करताना माझ्या लक्षात राहतंय, पण पुन्हा मी विसरतोय. सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे. बरं ऐका, सगळं ठीक आहे हो, आम्ही अभ्यास करत नाही असं आहे का? करतोय ना अभ्यास. पण तोच अभ्यास जर बेस्ट मेथडने केला तर? चला, मी सांगतो लक्षात घ्या, की आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स ॲपवरती ओके, अमाईन टॉपिक सुरू आहे. फिजिक्स, न्यूमेरिकल्स आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री या बॅचमध्ये लक्षात घ्या आणि तिथं मी आता अमाईनच्या रिएक्शन्स घेणार आहे. अमाईनच्या काय घेणार आहे? रिएक्शन्स. तर रिएक्शन्स घेत असताना मी पुस्तकातलं एक वाक्य सिलेक्ट केलंय. काय वाचा बघू? जरा वेळ काढून वाचा ना. काय दिलंय? हाइन्सबर्ग टेस्ट. ओके. बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड म्हणजे हा त्याचा फॉर्म्युला आहे. C6H5SO2Cl इज नोन ॲज हाइन्सबर्ग रिएजंट. ऐका, मी बेन्झीन रिंग काढतो. ओके, असं हे करूया आपण. सल्फर घेतोय. इथं वरती 2 ऑक्सिजन, खालती 2 ऑक्सिजन आणि क्लोरीन. कोण आहे हा? बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. अरे परीक्षेत काय विचारतात माहितीये का? दाखवतो, विथ प्रूफ दाखवतो तुम्हाला लक्षात घ्या. इतके सोपे प्रश्न येतात. बघा 2024 ला आलेला प्रश्न. व्हॉट इस द फॉर्म्युला ऑफ हाइन्सबर्ग रिएजंट? व्हॉट इस द फॉर्म्युला? फॉर्म्युलामध्ये मला सांगा काही C2H5 होतं का? नाही. C2H5 नाही. हे काय CrO, Cl2. इटाडमध्ये ते क्रोमाइल क्लोराईड सारखं आहे. तो क्रोमाइल क्लोराईड पण नाही बरं का लक्षात घ्या. इकडे बघा. C6H5 SOCl2 नाही. SO2Cl ऑप्शन सी करेक्ट आहे. तर मी तर काय करतोय, मी जातोय वायलर्न ॲप्लिकेशनमध्ये. ओके, टॉपिकचं नाव आहे अमाइन आणि मी तुम्हाला सांगतो या अमाइनमध्ये बघा मी काय सांगतो लक्ष द्या. सगळ्यात इम्पोर्टंट मी आता बघितलेत सगळे प्रश्न लक्षात घ्या. सगळेच प्रश्न बघितलेत आणि तिथं मला सापडलेला प्रश्न आहे, जुलै 2022 ला आलेला प्रश्न आहे. व्हॉट इस द फॉर्म्युला? माझ्या हातात मोबाईल आहे. तुम्ही पण क्रॉस चेक करा. जुलै 2022 ला प्रश्न आलाय. राइट द फॉर्म्युला ऑफ हाइन्सबर्ग रिएजंट. बोर्डच्या एक्झाममध्ये आलाय, सी-ई-टीमध्ये आलाय. 2022 ला बोर्डमध्ये आलाय, 2024 ला सी-ई-टीमध्ये आलाय. बरं अजून काय विचारतील मी तुम्हाला सांगू का? लक्षात घ्या. अजून काय विचारतील बघा. आयडेंटिफाय हाइन्सबर्ग रिएजंट. आता फॉर्म्युला नाही, नाव आलं पाहिजे. मग बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. कुठं लिहिलंय? बेन्झीन सल्फोनिल. बरोबर आहे. आता हे जे सगळं आहे ना, माझी मेथड मी तुम्हाला सांगतो. ऑर्गॅनिक बॅचमध्ये घेत असताना मी ती रिएक्शनचा टाइप घेतोय आणि त्याच्यावर आलेले सगळे प्रश्न घेतोय. व्हिच अमंग द फॉलोइंग रिएजंट यूज्ड टू डिस्टिंग्विश प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन? हे जे हाइन्सबर्ग आहे ना, प्रायमरी बरोबर रिएक्ट झाल्यानंतर ॲसिडिक सोल्युशन आणि क्लिअरली व्हिजिबल सोल्युबल सोल्युशन तयार होतं. सेकंडरीमध्ये ॲसिडिक नाहीये आणि सोल्युबल पण नाही आणि टर्शरी रिएक्टच होत नाहीये. मग मला सांगा, आहे का उत्तर कुठलं आहे? बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. ते आपल्याला कशासाठी वापरतात? डिस्टिंग्विश करण्यासाठी. बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. आता शांतपणे बघा बाळांनो, इथं ऑलरेडी 2 अल्किल ग्रुप आहेत. दोन्हीही इथिल ग्रुप आहेत. याचा अर्थ हा सेकंडरी अमाइन असणार आहे आणि तो असणार आहे डायइथिल अमाइन. 2 इथिल ग्रुप आहेत. हे इतकं फास्ट मी ऑर्गॅनिकच्या बॅचमध्ये शिकवत नाही बरं का. मी डिटेल घेणार आहे. मग आता मला सांगा नेक्स्ट स्लाइडला जाऊया.
डिस्टिंग्विश बिटवीन हा बोर्डच्या एक्झाम मध्ये 3 मार्काला प्रश्न येतो. जमणार ना आपल्याला आणि तुम्हाला सांगतो याच्यानंतर आता हा प्रश्न बघा. व्हिच अमंग द फॉलोइंग अमाइन गिव्हज अ क्लिअर सोल्युशन? प्रायमरी कोण आहे बघा. प्रायमरी कसा ओळखायचा यासाठी अख्खं एक लेक्चर घेतलंय मी. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय बघा. शांतपणे बघा की NH2 ग्रुप या कार्बनला अटॅच आहे आणि हा कार्बन 3 कार्बनला जर अटॅच असेल बघा. इथं CH3, इथं CH3, इथं CH3. NH2 ग्रुप या कार्बनला अटॅच आहे. तो कार्बन 3 कार्बनला असेल अटॅच, तर तो प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे? प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे हे मला सांगा. सांगू का तुम्हाला मी? लाईव्ह लेक्चर नाहीये हे. रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवतोय. ज्यांनी टर्शरी म्हणलंय ना, त्यांनी आजच्या आज बॅच जॉइन केली पाहिजे लक्षात घ्या. मुलं फसतायत इथं, फसतायत. तुम्ही टर्शरी बोललाय याचा अर्थ तुमचा थोडाफार अभ्यास आहे. तुम्हाला कळालं की हा कार्बन तिघांना अटॅच आहे. पण ज्या अमाईनमध्ये NH2 ग्रुप असतो तो प्रायमरीच असतो लक्षात घ्या. आणि हा जो प्रायमरी आहे तोच रिएक्ट होणार आहे कुणाबरोबर? बेन्झीन, सल्फोनिल, क्लोराईड बरोबर आणि क्लिअर सोल्युशन देणार आहे. आणि एवढं नाही आता हे कार्बाइल अमाइन आहे ना, इतकी सोपे सोपे प्रश्न असतात बघा. ही जी कार्बाइल अमाइन रिएक्शन आहे ना, ही फक्त आहे प्रायमरी अमाइनसाठी. सेकंड टर्शियरी रिएक्शन होतच नाहीये. ह्याच्यामध्ये ना काय होतं माहिती आहे का, हे जे आयसोसायनाइड तयार होतं ना, एकदम खराब असा फाऊल टेस्ट स्मेलिंग आहे म्हणूया आपण. खराब वास आहे म्हणूया आपण. टेस्ट चुकून बोललो बरं का मुलांनो लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं क्लोरोफॉर्म यूज होतं. बस एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि परीक्षेत प्रश्न कसा आलाय बघा. Which of the following amine heating with chloroform आणि alcoholic OH produces foul smell? फक्त प्रायमरी अमाइन पाहिजे ना आणि मगाशी काय शिकवलं NH2 ग्रुप पाहिजे NH2 ग्रुप पाहिजे जमलं सेकंदात तुम्हाला MCQ जमणार आहे लक्षात घ्या सेकंदात त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या 2 आठवड्यापूर्वी मी आता माझी जी फिजिक्स न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची बॅच आहे त्याच्यामध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अल्कोहोल फिनॉल इथर मी 3-4 दिवस फ्री ठेवलं होतं आता आमचं त्यात अल्डिहाइड कीटोन पण झालं आणि अमाइन संपत आलाय जेव्हा 4 त्यातले टॉपिक माझे कंप्लीट होणार ना तेव्हा मी तुम्हाला सांगतो कंटिन्युअसली ऑर्गॅनिकचा डोस तुम्हाला त्यात मी देणार आहे. शब्द माझे चुकले असतील समजून घ्या. रोज तुम्हाला ऑर्गॅनिक द्यावं लागणार आहे. मला कळालंय, की मी करून घेतल्याशिवाय तुम्ही करत नाहीये आणि तुमच्याकडून करून घेणारा कोणतरी पाहिजे. मी आहे ना, मी घेतो की. बरं थांबा की. बघा ना, मेजर प्रॉडक्ट कोण असतो? आयसोसायनाइड NC आयसोसायनाइड हे उत्तर बरोबर आहे. किती पट होतंय बघा. बघा, व्हिच ऑफ द फॉलोइंग अमाइन 2023 ला आलाय. क्लोरोफॉर्म, फाउल स्मेलिंग, प्रायमरी अमाइन पाहिजे. समजून घ्या इथिल, मिथिल 2 ग्रुप आहेत, सेकंडरी आहेत. डायइथिल, मिथिल टर्शरी आहे. इथिल, डायमिथिल टर्शरी आहे. फक्त इथेनॉमाइन प्रायमरी. मी तुम्हाला काय म्हटलं? ऑर्गेनिक करायचं आहे ना? पहिल्यांदा डेफिनिशन करा, क्लासिफिकेशन करा, IUPAC नॉमेनक्लेचर करा, फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज करा. त्याची सारखी प्रॅक्टिस करा. एवढीच नाही घेतलं मी. साधी बघा, साधी MCQ पुस्तकातली. आणि फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये जेव्हा मी फिजिक्सचे न्यूमेरिकल घेतो ना, तेव्हा पुस्तकातले सॉल्व्ड प्रॉब्लेम, एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम विथ MCQ जिथं न्यूमेरिकल आहे ते सगळं घेतोय. शॉकिंगली एक काम करायचं. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडच्या पहिल्या 5 MCQ फक्त तुम्ही करायच्या. ते वाय लर्नवरनं प्रश्न शोधायचे. ॲज इट इज सापडतील तुम्हाला प्रश्न. पण हे कळाल्यानंतरचा आनंद वेगळा आहे ना. आता बिचाऱ्या मुलांचं काय होतंय प्रॉपर गाईडन्सच नाहीये त्यामुळे इश्यू होतोय लक्षात घ्या. सांगा ना याचं उत्तर कुणीही सांगेल. कारण कार्बाइल अमाइन टेस्ट फक्त प्रायमरी अमाइनसाठी आहे. आयसोसायनाइड तयार होतं. त्याचा फॉल्स स्मेल आहे म्हणूया आपण. अल्कोहोलिक KOH ऐवजी इथेनॉलिक KOH म्हणतील. इथेनॉल हे अल्कोहोलच आहे लक्षात घ्या. तर इथं पण बघा एक्सप्लेन कार्बाइल अमाइन रिएक्शन म्हटलंय त्यांनी. बरं मी अजून सांगतो ही जी एलिमिनेशन रिएक्शन आहे ना किचकट वाटते ना, बिलकुल किचकट नाही आहेत. अल्कीन तयार होतं. अल्कीनच तयार होतं लक्षात घ्या. परीक्षेत तसंच विचारतात लक्षात घ्या. आता समजून घ्या मी तुम्हाला सांगतो. व्हिच ऑफ द फॉलोइंग इस अ हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन? व्हिच ऑफ द फॉलोइंग इस हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन? हॉफमन्स एलिमिनेशन म्हणजे Ag2O यूज होतं. जिथं Ag2O लिहिलंय बास आणि त्यात टेट्रा अल्किल अमोनियम हलाइड असतं लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का हे असे इतके एवढे MCQज आम्ही घेतोय लक्षात घ्या. मग आता मला सांगा तुमच्या लक्षात आलं का? मी काय केलंय माहितीये का? समजून घ्या. ह्या स्लाइड्स बनवल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की परीक्षेत किती ईझी प्रश्न येतायत. मग आपल्या मुलांना का जमत नाहीत? आणखीन एक सांगू का तुम्हाला मी? थोडंसं बघा. थोडंसं आपण मार्क्स ॲप्लिकेशनवरचा पहिला प्रश्न बघूया आपण. ठीक आहे. पहिल्या प्रश्नाच्या ऐवजी मला दाखवायचा दुसरा. काय विचारलंय? IUPAC अजून तुम्हाला सांगतो, अजून सांगतो. काय विचारलंय? टर्शरी अमाइन कुठला आहे ते विचारलंय. ओके. आणि तुम्हाला सांगतो, ज्याच्यामध्ये N 2 वेळा असतं ना, तो टर्शरी असतो. हे टर्शरी आहे तुम्ही चार्ट काढून बघा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो लिस्टेबल. आजच मी तुम्हाला सांगतो 22 मिनिटाचा व्हिडिओ आपण
अपलोड केलाय मी आपल्या बॅचमध्ये. बेसिक नेचर ऑफ अमाइन, बेसिसिटी, प्लस आय इफेक्ट, सॉल्वेशन थेरी, स्टेरिक हिंड्रन्स एवढं सगळं करून एवढा कॉन्फिडन्स वाढलाय ना मुलांचा की विचारूच नका. बरं, मी तुम्हाला सांगतो. मग आता केमिस्ट्रीला बिलकुल घाबरायचं नाहीये. ॲट एनी कॉस्ट टेक्स्टबुक मधला एक क्वेशन झाला, की लगेच त्याच्यावरच्या पी-वाय-क्यूज बघायच्या. त्याच्यावरती टेक्स्टबुक मधले एक्सरसाइजमध्ये कुठले प्रश्न आलेत ते शोधायचे. चुकतं आपलं माहिती आहे का? आपण तो आपल्या क्लासमधल्या ऑफलाईन मधल्या फॅकल्टी धडा संपवायची वाट बघतो. तोपर्यंत निवांत चाललेलं असतं, काहीच नाही. ते टॉपिक झाल्यानंतर मग ते डिक्लेअर करतात, टेस्ट आहे म्हणून. मग टेस्ट डिक्लेअर केली, की आपण पुस्तक उघडतोय. आपण रोजच्या रोज अभ्यास करत नाही, हा आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मग तो दूर करा, यश तुम्हाला मिळणार आहे. मग आता मला सांगा, तुम्हाला पटलंय का? जर पटलंच असेल, तर तुम्हाला क्लिअरली हा व्हिडिओ लाइकच करायचा आहे लक्षात घ्या. आणि आता आणखीन एक दाखवतो तुम्हाला. थांबा. आता मी एक प्रश्न अजून एक सिलेक्ट केला होता पुस्तकातला. सल्फोनिल क्लोराईड. ओके. फक्त एवढं आहे, बेन्झीन सल्फोनिल क्लोराईडचं स्ट्रक्चर काढायचं आणि पॅरा पोझिशनला CH3 अटॅच करायचा. कौलीन म्हणजे CH3 ग्रुप. तो आहे तसंच राहणार. त्यात काय बदल होणार नाही. बाकीचे प्रॉडक्ट वेगळे तयार आहे तसे जसं प्रायमरी आहे का? ओके नाही. डायथिलामाइन म्हणजे हा सेकंडरी आहे. ओके. मग सेकंडरीमध्ये क्लिअर सोल्युशन मिळणारच नाहीये. ॲसिडिक नसणार आहे. पण थांबा. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. शांतपणे तुम्ही जर YouTubeवर खाली कमेंट केलं, की "सर हा व्हिडिओ आम्हाला फ्री अवेलेबल करून द्या." तर मी नक्की देईन. अमाईन अख्खं फ्री अवेलेबल तुम्हाला मी करून देतो. ओके. 2 दिवसासाठी मी अमाईन अवेलेबल करून देईन हां. पण मी क्लिअरली सांगतो तुम्हाला करायचं आहे काय, की पहिली गोष्ट Play Storeवरून सह्याद्री ट्युटोरियल हे ॲप डाउनलोड करा. आता ज्यांना माहिती आहे त्यांनी व्हिडिओ स्किप केला तरी नाही अभ्यासाला लगेच सुरुवात केली तरी चालेल बरं का. पण जेव्हा तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्सवरती जाल, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला स्टोअर ऑप्शनमध्ये जायचं खूप स्टेप आहेत बरं का भावानो. स्टोअर ऑप्शनमध्ये गेलं की तुम्हाला व्हिजन बॅच दिसेल. व्हिजन बॅचमध्ये फिजिक्स न्यूमेरिकल बॅच दिसेल. तसंच ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला केमिस्ट्रीच्या फोल्डरमध्ये जाऊन त्याच्यामध्ये अमाईन टॉपिकवर क्लिक केले, की तुम्हाला मी व्हिडिओ फ्री करून ठेवतोय इमिडिएटली. कंप्लीट करा. मग हा नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो आम्ही सोमवारी अपलोड करणार आहे बरं का. हां. मी जे आता एवढ्या स्लाइड्स बनवल्या सोमवारी अपलोड करणार आहे. मग तोही तुमच्यासाठी फ्री मिळेल. मग तेवढ्या 2 दिवसात तुम्ही ना काय करायचं आहे, की दर संडेला आपली ना टेस्ट फ्री असते. संडेला आता उद्याच संडे जर असेल, तर आमची टेस्ट कुठली आहे सांगू तुम्हाला? लॉजिक. पण मी तुम्हाला सांगू का? उद्या 8 तारीख आहे का रे बाळांनो? ओके. मी तुम्हाला एक तारीख का लिहितोय? कारण YouTubeवर हा व्हिडिओ कायम राहतो लक्षात घ्या. आज 6 तारीख आहे, उद्या 7 तारीख आहे. बरोबर आहे. मग 7 सप्टेंबरला संडे आहे. लॉजिक, मॅट्रिक्स, डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन. आमची ना 40 मार्काची टेस्ट आहेत. 20 प्रश्न आहेत आणि मी फक्त 50 मिनिटं वेळ दिलेला आहे. बरं आता टेस्टला कसं जायचं सांगतो, की व्हिजन बॅचमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ग्रुप टेस्टचा फोल्डर दिसेल आणि ग्रुप टेस्टमध्ये तुम्हाला सगळ्या टेस्ट मी फ्री अवेलेबल करून देतोय. मग वाट कुठली बघताय? कंप्लीट करा. केमिस्ट्रीमध्ये 35च्या पैकी मार्क मिळणार आहेत तुम्हाला. ऑल द बेस्ट.